सातपूर कोयत्याने गळा चिरून पत्नीचा खून, आरोपी पतीला काही तासातच अटक। सातपूर राजवाड्यातील थरारक घटना। सातपूर परिसरातील सातपूर राजवाडा येथे पत्नीच्या खुनाप्रकरणी पतीला अटक करण्यात आली। ही घटना दिनांक 8 मे रोजी रात्री 11 ते 11:30 वाजेच्या सुमारास घडली। आरोपी दिलीप शहाणू पिठे राहणार ओझर याने पत्नी सिंधुबाई पिठे यांचा धारदार शस्त्राने खून करून तो फरार झाला होता। काही तासातच सातपूर गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीला ताब्यात घेतले। सिंधुबाई पिठे व त्यांचा मुलगा हे सातपूर राजवाडा येथे भाडेकरू म्हणून राहत होते। दरम्यान पती दिलीप पिठे हे ओझर येथे राहत होते। पती पत्नीमध्ये नेहमी वाद होत असल्यामुळे दोघे विभक्त राहत होते। दिलीप पिठे यांच्यावर यापूर्वीही खुनाचा कलम 302 गुन्हाही दाखल असल्याचे समजते। दिनांक 8 रोजी दिलीप पिठे सातपूर राजवाड्यात पत्नी व मुलाला भेटण्यासाठी आला होता। आपण संसार सुरळीत करूया, मी बदललो आहे असे म्हणत त्याने पत्नीला समजूत घालण्याचा प्रयत्न केला। मात्र काही वेळातच त्याने संतापाच्या भरात पत्नीवर धारदार शस्त्राने वार केले आणि घटनास्थळावरून फरार झाला। दरम्यान कामावरून घरी परतलेल्या मुलाने घराला कुलूप लावलेले पाहून संशय आल्याने कुलूप तोडून घरात प्रवेश केला असता त्याला आई रक्ताच्या थारोड्यात मृतावस्थेत आढळून आली। त्याने तात्काळ पोलिसांना माहिती दिली। सातपूर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला। फरार आरोपीचा शोध घेऊन सातपूर गुन्हे शाखेच्या पथकाने काही तासातच दिलीप पिठेला अटक करून सातपूर पोलीस ठाण्यात हजर केले। पुढील तपास सुरू आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, सातपूर, नाशिक। काल सातपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सातपूर राजवाडा येथे काळ्यांच्या घरामध्ये भाडेकरू होते। त्याचं नाव आहे शहाणू दीपक पिठे। हा त्या मैताचा मुलगा आहे। संजोत कंपनीमध्ये कामाला आहे। ही कुटुंब मूळचं ओझर मिक्सचं आहे। हा जो मैताचा नवरा आहे याचं त्यांचं पटत नसल्यामुळे हा ओझरलाच राहत होता आणि हा फिर्यादी त्याचा मुलगा आणि त्याची पत्नी मयत हे दोघं 2-2.5 वर्षापासून नाशिकमध्ये काळ्यांच्या घरात राहत होते आणि इथं कामधंदा करून उदरनिर्वाह करत होते। गेल्या 15 दिवसापूर्वी आरोपी फिर्यादीकडे म्हणजे त्यांच्या मुलाकडे आणि त्यांच्याकडे आला आणि आता मी सुधारलो, मी दारू पिणार नाही, मारहाण करणार नाही, त्रास देणार नाही सांगून मला राहू द्या सोबत म्हणून त्यांच्यासोबत राहायला आला। काल 8 तारखेला आरोपी कामावर गेला होता। हा रोजंदारी कामाला जायचा। फिर्यादी जो आहे म्हणजे त्यांचा मैताचा मुलगा हा संजोत कंपनीत गेला होता आणि मयत देखील साई वडेवाल्याच्या इथे ते भांडे धुवायला जात होते कामाला। रात्री जेव्हा हा मैताचा मुलगा 11:15 वाजता घरी आला त्याला बाहेर कडी लावलेली दिसली। कडी उघडून तो आतमध्ये गेला तर किचन मध्ये त्याची आई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आणि तिचा गळा चिरलेल्या अवस्थेत मिळाली। त्याच्या वडिलाचा शोध घेतला, घरात मिळाला नाही। मग त्याने आरडाओरडा केला, शेजारचे लोक जमा झाले, पोलिसांना माहिती मिळाली, आम्ही तिथे पोहोचलो। मैताच्या मुलाकडून सर्व माहिती घेतली। त्याचा मैताला हॉस्पिटलमध्ये नेलं सिव्हिलला। डॉक्टरने तपासून मयत घोषित केलं। त्यानंतर मैताचा मुलगा दीपक शहाणू दीपक पिठे यांनी तक्रार दिली की माझ्या वडिलांनी माझ्या आईच्या चारित्र्यावर संशय घेऊन व दारू पिऊन नेहमी मारहाण करायचा आणि त्याच्याच कारणावरून त्याने रात्री माझी आई कामावरून घरी आल्यावर घरात असताना तिचा कशाने तरी गळा चिरून तिला ठार मारले आहे म्हणून त्यांनी तक्रार दिली। त्यावरून सातपूर पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे। घटना घडली तेव्हा वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी भेट दिली रात्रीच। मान्य अंबड विभागचे एसीपी मान्य श्री शेखर देशमुख सर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नलवडे सर व आम्ही सर्व स्टाफ असे भेट देऊन त्याची तपास चक्र फिरवली, आरोपीची माहिती काढली। गुन्हे शोध पथक व आणखी एक दुसरं पथक असे 2 पथक रात्रीच रवाना केले तर तो ओझर परिसरामध्ये मिळून आला। मग त्याला ओझर पोलीस स्टेशनला हजर करून ताब्यात घेऊन आता पोलीस स्टेशनला आणत आहे आणि आरोपीने गुन्हा केल्याची त्यांनी कबुली दिलेली आहे। आरोपीवरती ओझर पोलीस स्टेशनला 302 दाखल आहे अशी माहिती मिळाली आहे। आम्ही त्यांच्याकडून माहिती घेऊन ते आम्ही रेकॉर्डर घेणार आहोत। माझे नाव शहाणू दिलीप पिठे। मी 11:15 वाजता घरी आलो तर माझी मम्मीला चाकू मारून टाकेल होतं। तर त्यानंतर मी बाहेर पळालो तर मग या जवळचे लोक जमा केले। तर मग त्याच्या आगल्या दिवशी तर वाद झाला मम्मी पप्पांमध्ये। तर मग आम्ही ते ओझरला लग्नाला जायचं होतं, लग्नाला नाही गेलो तर त्याच्यावरून झालं असं।
किती वाजता तू घरी आला? 12:15 वाजता. पप्पा कोणत्या कंपनीत कामाला होते? कोणतरी कंपनीत कामाला होतं, कंपनी नाव नाही माहिती. ठेकेदार होता, ठेकेदार गाडीवरून त्याला निघून जायचं. मम्मी कंपनीमध्ये कामाला होता का घरी होती? ती साई हॉटेलमध्ये होती. साई हॉटेल, साई वडा का साई साई हॉटेल? वडेवाले. साई वडावाला. किती वर्षापासून होती? 2 वर्ष झाले असं. ओके. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.